भरपूर कामं मग तटामुळं गटामुळं पक्षामुळं करतात, त्यांसाठी काय संदेश सांगाल की गावाच्या विकासासाठी काय करावं? असं गावाला एक खमक्या नेतृत्व पाहिजे बघा. खमक्या नेतृत्व असलं गट राहत नाहीत, तट राहत नाहीत. त्या नेतृत्वानं सुद्धा काय केलं पाहिजे, मतभेद न करता अगदी योग्य न्याय निवाडा अशा पद्धतीने गेलं तर गट तट राहणार नाही गावात. गाव अगदी रामराज्यासारखं चाललं. एक समंजसपणानं आपण जर सगळी कामं व्यवस्थित केली, निपक्षपाने केली तर चांगली होतात. रंगरंगोटी करून आदर्श गाव म्हणण्यापेक्षा संस्कृत गाव, नीतिमत्तेचं गाव म्हणून त्या गावाला आदर्श पुरस्कार मिळावा एवढी इच्छा. समाजात काय झालंय, एकमेकाबद्दल विश्वास कमी झालाय, राजकारणाचा एक चिखल झालाय. हे सुद्धा चिखल जर काढायचा असेल तर मला वाटतंय पूर्वीच्या प्रमाणात एकदा दिलेला विश्वास पूर्ण करणे हेच गरजेचं आहे. मग म्हणजे काम केलं तर जनता प्रतिसाद देते, इलेक्शनची गरज नाही. अगदी बरोबर आहे. काम केलं तर जनता पाठीशी त्याच्या कायमची राहत्या.